आपण आताची दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित. पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे हे या ठिकाणी संवाद साधतील. अण्णाभाऊ साठे सभागृहात ठाकरेंची बैठक, शाखा प्रमुखांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. मात्र यावेळी रामदास कदमांना ते काय उत्तर देतात, काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. सर्वांनी शांतता राखायची. सर्वांना नमस्कार. मी लक्ष्मण खोत, कार्यकारिणी सदस्य, पुणे श्रमिक पत्रकार संघ. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला सगळ्यांना माहित आहे, या महाराष्ट्राच्या भूमी जेव्हा जेव्हा कधी मराठी माणसांच्या हक्काचा प्रश्न उभा राहिला, त्यावेळेस ठाकरे कुटुंब कायमच सदैव अग्रभागी उभा राहिलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, त्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं. मराठी अस्मिता जागवण्याचं, त्याचबरोबर मराठी माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढा दिला. आज त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे, या महाराष्ट्रातील तमाम जनतेशी आत्मीयतेने जोडलेलं नेतृत्व, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या वार्तालापाच्या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं स्वागत व सत्कार करावा. ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. निश्चितपणे ज्या काही आता मागण्या आहेत, त्या मागण्या सर्वच समाजाच्या मागण्या, इकडे मराठा समाजाच्या मागण्या शासन पूर्ण करतायत, ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. पण शासनामध्ये ही महत्वाची भूमिका आम्ही घेतली आहे की ओबीसी आणि मराठा हा समाज समोर समोर येणार नाही. दोन्ही समाजाला त्यांच्या हक्काचं मिळेल, कोणाच्या ताटातलं कोणाच्या ताटात जाणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. बबनराव तायवाळेजी यांची ऑलरेडी 2-3दा माननीय मुख्यमंत्री महोदयाची नागपूरला भेट झाली आहे. नागपूरच्याही बबनराव तायवाळेंच्या उपोषणाला स्वतः राज्याचे ओबीसी मंत्री गेले होते आणि त्यांनी असंही म्हटलं तायवाळेंनी की मला वेगळ्या बैठकीची गरज आहे. तर ठीक आहे, बबनराव तायवाळेंचे आम्ही समजून घेऊ त्यांचं म्हणणं काय आहे. शरद पवार यांनी मागणी केलेली आहे की कृषी संदर्भात एक नवीन पॉलिसी आणण्याची गरज आहे. हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय असेल. नाही, केंद्र सरकारने यापूर्वीच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषीमध्ये वेगवेगळे धोरण आणले आहे आणि आता तर कृषीमध्ये ज्या पद्धतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, आता स्मार्ट कृषी योजना असेल, परवा आम्ही त्या ठिकाणी नागपूरमध्ये एक स्मार्ट कृषी शहर, कृषी गाव हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्या गावाच्या पूर्ण फवारणी, पेरणी, त्या ठिकाणी ड्रोन सर्वे, कीटकनाशक त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकणे, कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती आणण्याचा निर्णय केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजी, आमचे केंद्रातले सर्व आमचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे या ठिकाणी वेगवेगळे आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून, आधुनिकरणाच्या माध्यमातून कृषीकडे लक्ष देत आहे. तथापि शरद पवार साहेबांना
जे काही कृषी विषयामध्ये अजून अधिकची त्यांना काय आधुनिकीकरण स्वीकारायचं कारण त्यांचा एक मोठा अभ्यास आहे कृषी विषयाचा. ते देशाचे कृषी मंत्री आले आहे आणि त्यामुळे त्यांनी जर राज्याच्या आमच्या सरकारला किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या किंवा त्यांनी काही त्यांच्या अपेक्षित काय आहे कृषीमध्ये करणं हे जर त्यांनी दिलं तर निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री याचा विचार करतील. काल अकोलामध्ये भाष्य करताना असं म्हटलंय की भाजप आणि संघ परिवार हे सगळ्यात जास्त ओबीसीचे विरोधक आहेत, त्यांना काही दिलं नाही. तर प्रकाश आंबेडकर साहेबांना हे समजलं पाहिजे की 65 वर्ष काँग्रेसने सरकार चालवलं. केंद्रीय ओबीसी आयोगाला कधी संविधानिक दर्जा दिला नाही. कोणी दिला दर्जा संविधानिक आयोगाचा? मोदीजींनी दिला. देशाच्या मंत्रिमंडळात आज 27च्या वर मंत्री ओबीसी समाजाचे आहेत. महाराष्ट्राला ओबीसी मंत्रालय कोणी दिलं? प्रकाश आंबेडकरजी तुम्ही दिलं का? प्रकाश आंबेडकर जरा अभ्यास करून घेतला पाहिजे. 40 वर्ष काँग्रेस पार्टीची सरकार महाराष्ट्र होती पण ओबीसी मंत्रालय नव्हतं, ते देवेंद्र फडणवीसजींनी दिलं. आणि त्यामुळं हे काही आम्ही उपकार करत नाहीये, पण प्रकाश आंबेडकरजींनी काँग्रेसची बोलीभाषा बोलू नये असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे, रामदास कदम यांनी जी टीका केली होती बाळासाहेबांच्या बॉडीबद्दल, त्यानंतर एक द्वंद्व युद्ध पाहिलं होतं. अनिल परबांनी थेट रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेऊन आत्महत्या केली की जाळलं होतं असा आरोप केला. या राज्याच्या 14 कोटी जनतेला असे आरोप प्रत्यारोप मान्य नाही. राज्याच्या 14 कोटी जनतेमध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यांना मदत करण्याचे प्रश्न आहेत. दीपावली समोर आहे, दीपावलीपूर्वी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, याकरता सरकार काम करत आहे. आम्हाला अशा व्यक्तिगत आरोपा प्रत्यारोपामध्ये काही इंटरेस्ट नाही. मुख्यमंत्र्यांकडून वारंवार अशा नेत्यांना असेल किंवा अशा वक्तव्य करतात त्यांना वाचवलं जातं. मुख्यमंत्री कधीही कुणाला चुकीचं पाठीशी घालत नाही. ज्या गोष्टीत तथ्य असेल तर मुख्यमंत्री कारवाई करतात. आमचे मुख्यमंत्री पारदर्शी आहे, त्यांना कोणी त्यांच्यावर कुठलाही आरोप असा लावणे हे काही योग्य नाही. अदानी अंबानीकडून 25% कमिशन मुख्यमंत्री घेत आहेत असा आरोप आता संजय राऊत करतात. मुख्यमंत्र्यांमध्ये पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचा आरोप. मागच्या 35 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माझे पारिवारिक संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीसजीबद्दल या देशात या राज्यामध्ये असा आरोप असा राज्यातला देशात मी आपले धन्यवाद मानतो, कारण अजूनही कोणीतरी प्रेमाने बोलवत आहे ही भावना खूप चांगली असते, आनंद देणारी असते. आणि आपण आमंत्रित केल्यानंतर तसं नाही म्हणायला काही कारण नव्हतं. तुम्हाला ऐकायला येत नाही? हा, आपण बोलता बोलता 2-3 उल्लेख फार महत्वाचे केले. एक म्हणजे सामनाचा उल्लेख. बोलता बोलता 2-3 उल्लेख फार महत्वाचे केले. एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केलात, त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे धडे घेतले आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. तो गेल्या 5-6 पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्याच्यामुळे भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. अरे याच्यात हसण्यासारखं काय, मी खरं ते बोलतोय. आहे की नाही? मग तेवढंच म्हणायचं मला, बाकी पुढे काय म्हणायचं. आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं
कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघरे बिल्डरांची झालेली आहेत. तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिलीय का? आपल्याला तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो, कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा संपादक आहेच, कार्यकारी संपादक समोर बसलेत, आमचे नेगवेकर वगैरे सगळे इथले आहेतच. पण म्हणून मी एक थोडस बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का आपण तो गमावलेला आहे? कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर, पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे? आज आपली ताकद आहे का सरकारला, की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत? काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, अभूतपूर्व झाला. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही, तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कमध्ये तळं झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. पण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये. जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत, तसे बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही. आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला 1966, मी अर्थातच 6 वर्षाचा होतो. येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो, घरी गर्दी होते, शिवसैनिक येतायत, आणि मग सभा कुठे घ्यायची, काय कुठे घ्यायची, त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो, नक्कीच नव्हतो. पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची, कुठे घ्यायची, शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि आजूबाजूची काही लोक होती. ते नाही, तुम्हाला काही वेळ लागली काय, शिवाजी पार्क पाहिले काय किती मोठं आहे, जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे, नंतर एक छोटं मैदान बघू, आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल, अंदाज येईल, तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी ताडकन सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कलाच घेईन, बघू कोण वेड आहे, मी वेडा आहे का लोक वेडी आहेत. आणि आता कालांतराने कळतं की दोन्ही वेडे नव्हते, दोघंही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली, त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी, संजय आणि माझे काही 2-4 नेते शिवसेनेचे, आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं, तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली, शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा घेणार. आणि शिवाजी पार्कला सभा घेतली, मेळावा घेतला, आणि तो तुम्ही बघितलात. मुद्दा काय आहे तो की ही माझ्या शिवसेनेची एक तुम्हाला परंपरा सांगितली. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला, कितपत मला जमला असेल, कारण पाऊस होता, समोर लोक भिजत होती, कितपत जमला कल्पना नाही मला. पण माझा प्रयत्न हा होता आणि आहे, आणि तो राहणार, केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे. पण सत्ता आल्यानंतर पुढे काय, सत्ता कशासाठी पाहिजे, का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचंय, आणि सत्ता आल्यानंतर, एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही, राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही, की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही. मधल्या काळात मी असं म्हटलं होतं, ते आजही माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे, अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाहीयेत. देशाचे म्हणून कारभार कुठे. ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला, आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय, किती लोकांना सोनम वांगचुक माहितीये, काय त्यांनी असा गुन्हा केला होता, काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली, काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वांगचुक यांनी काय केलं होतं, काय चूक केली होती वांगचुकांनी. काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते.
मग असं नेमकं काय घडलं? मग सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती? का पेटलं मणिपूर? आता सुद्धा बातम्या ज्या येतात आपल्याकडे बातमी येतच नाही. हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं? लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? लडाख खरंच शांत झाले का? लेह लडाख. आसाममध्ये मी काल फोटो बघितला, कन्फर्म केलं की खरं आहे का खोटं आहे. आदिवासी रस्त्यावरती उतरले, हातामध्ये मशाली आहे, पण इकडे बातमी कुठे येते? मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे काय माहिती? आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही. मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का? हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का? मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू? मी काय करतोय? माझं कर्तव्य मी पार पाडतोय का? आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार? मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार. कारण त्याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराणेची परंपरा म्हणा, जे समोर दिसतंय, जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार, हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रीदवाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. म्हणजे अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे तिकडे लाथ मारत केल, पण अन्याय दिसेल तिकडे ढोंगाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे. आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा एक थोडक्यामध्ये परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात ती लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का? अरे बाबा तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काय सोडले. मग मी असं म्हणू का? म्हणजे आता थोडं याच्यात अर्थातच मला तुम्ही बोलवलं एका पक्षाचा प्रमुख म्हणून का फोटोग्राफर म्हणून, नाही तर मग माझं विषयांतर होईल. तर पक्षाचा प्रमुख म्हणून बोलवलं असाल तर मग माझे थोडे विषय तुम्हाला सांगितले पाहिजेत की जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का? आणि मग आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर मग म्हणून मी परवा जी काय उदाहरणं दिली की मोहनजी भागवत, मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की 100 वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 100 वर्ष ज्या संघाच्या पिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या, खपल्या, अनेक काही कष्ट घेतले असतील, त्या कष्टाला आज जी काही फळं लागलेत, विषारी फळं, हेच तुमचं 100 वर्षाचं फलित आहे का? कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात, त्यांना त्यांचं ते सर्वोच्च नेते त्यांनी राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर थांबा या चॅनलवरनं बघा ना तुम्ही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांना आता सदस्य करून घेते, कधी सौगाते मोदी वाटतायत. आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं. सौगाते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही? सौगाते इंदिरा गांधी कधी ऐकले का तुम्ही? मग सौगाते मोदी वाटणारे हे हिंदू कसे? पाकिस्तान बरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद इथला थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय. आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षानेच सांगितलं की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. हिंदू असेल गोळी घातली, हिंदू असेल गोळी घातली. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं, ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते, त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही चंद्रबाबूवर गेलेले ते चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक असेल सौगाते मोदी वाटतात, 32 लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली, तरी भाजप हिंदुत्ववादी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे भाजपने केलं, त्यांनी काही केलं, सौगाते मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे. त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो मी उल्लेख केला, बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून. ती सोफिया कुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते, तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तान की बहीण, आतंकवादियों की बहीण म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की यावर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या.
मग नक्की तुमचं काय, भाजपचं काय, अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे? हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमावून बसलेत का? का नाही विचारत? जर लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या, आता मतचोरी हा विषय मी आणत नाही, निवडून आलेत ना, मानलं, बसलेत डोक्यावर. मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? आणि तो जर गमावून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? हा एकच प्रश्न आहे. बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण इकडे होईल, म्हणून मी जास्त काही लांबण लावत नाही. पण डोक्यामध्ये माझ्या ह्या काही गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध, पाणी का पाणी हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि आता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे, त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे, आमच्या सकट. मला वाटतं ती जर का आपण पाळली, विरोधी पक्ष म्हणून आम्ही नुसती आदळापट करत असू तर तेही अयोग्य आहे. कारण माझ्या आजोबा नेहमी सांगायचे की टीका अशी झाली पाहिजे की त्यांनी ओरबाडायचं नाही, तर ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय. नुसतं रक्तबांबाळ करणं हे टीका करायचं काम नाही. त्याला कळलं पाहिजे की अरे हे माझं चुकलंय, हे चुकलंय माझं. म्हणजे दोन्हीकडे ते एक हे पाहिजे, नीतिमत्ता, की एक सांगण्याचं धाडस पाहिजे योग्य ते, आणि दुसरं सांगितलेलं ऍक्सेप्ट करून सुधारण्याची सुद्धा एक वृत्ती पाहिजे ज्याच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल. तर हे असं साधारणतः माझं एक मत आहे. मी जास्त आणखीन पुढे जात नाही. तुमचे प्रश्न विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. हरीशजी बरोबर आहे ना? तेव्हा तर साहेबांचं हिंदुत्व आणि दसरा मेळाव्याचा उल्लेख केला. सगळ्यांनी राऊत साहेबांना पण विचारलं. त्या दसरा मेळाव्यात तुमचं एक विधान होतं, ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी खालून म्हणले की तुम्ही ठाकरे म्हणून एकत्र येणार का? तुम्ही थोडंसं लमसम त्या दिवशी बोललात. नाही, असं नाही. हे सांगतो तुम्हाला. एक तर असं आहे की साधारणतः आता 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार, एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. आता जे काही सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता, की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार. म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय, तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय आहे तो. बघा, मी तुम्हाला एक सांगू का, मी गद्दार आणि नमक हरामाना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे, त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो. त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही. बराच काळ ही लोक तुमच्या सोबत राहिलेली होती, तुमच्या आणि त्यांचे काही वैयक्तिक संबंधही होते, तुमच्या त्यांच्याबरोबर काही आठवणी असतात. आता बराच काळ झाला तर तुमच्यापासून लांब जाऊन आणि तिथून परत तुमच्यावरती जेव्हा असे आरोप होतात तेव्हा तुम्हाला, तुम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहता की सुरुवातीला शिवसेनेमध्ये कौटुंबिक कल्चर होतं, त्यातून पाहिल्यावर तुम्हाला त्रास होतो का? त्रास आणि वेदना होतातच, वेदना होतात. पण त्याच वेळेला शिवाजी पार्क मध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात, तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असतं. आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणून तर मी उभा राहू शकतो. हॅलो, तुम्ही तुमच्या वडिलांनी जे नाही, इलेक्टिव्ह मेरिट कशावरती असतं बरोबर आहे, पण ते कशावरती काय काय करावं लागतं त्यासाठी निशाणी लागते ना. मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट आलंय, त्यांचं कसलं मेरिट आहे. खरं म्हणजे हा अन्याय आहे. एखाद्या, मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले, ते आज सुद्धा बोलतो
की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही, मी मानत नाही. त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे, शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील. नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं. आता तो धोंड्या गेला, कुठे गेला तो मला माहित नाही, पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन. कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी ठेवलेलं आहे. निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे. टास्क आहे त्याच्यामध्ये लोक निवडून आणणं, इलेक्टिव्ह मेरिटची लोक तुमच्याकडून गेल्यानंतर नवीन लोक निवडून आणणं हे तुम्हाला आव्हान वाटत नाही का? जर वाटत असेल किंवा मग त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅन तुमचा काय येणाऱ्या निवडणुका? असं जर का आपण विचार केला तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं? कारण त्यांनी काढलेलं पीक, मेहनत केलेलं, आता जशी हालत झालेली त्याच्या डोळ्यादेखत ते उद्ध्वस्त झालं, तरी त्याची जमीन आणि त्याची मेहनत आणि जमिनीचा कस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला घाबरण्याचं कारण नसतं. तरी सुद्धा तो पुन्हा कसतो आणि पुन्हा पीक काढतो आणि आपलं पोट भरतो. साहेब माझा एक प्रश्न असा आहे, सुरुवातीचा जो प्रश्न होता की तुम्ही आणि राजसाहेब एकत्र आलात. अरे तुम्ही दाखवता ना का आपण असं बोलतोय? मराठी माणसाला त्याचा आनंदच होणार आहे. पण आपल्याकडून 2 वेळा उल्लेख झाला मध्ये मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा तुम्ही दोघे एकत्र आलात त्यावेळेस तुमच्याकडून उल्लेख झाला की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, आणि परवाच्या मेळाव्यात देखील तुम्ही तो उल्लेख केला. पण त्याच वेळेला राज ठाकरे यांच्याकडून मात्र ह्या बाबतीतला कुठलाही उल्लेख स्पष्टपणाने होताना दिसत पण तो त्या दिवशी भाषण करतच नव्हता. नाही. पण इतर वेळेस सुद्धा म्हणजे पण हो थांबा ना तुम्ही, आता अजून निवडणूक नाही जाहीर झालेली, त्याच्यानंतर आमच्या 2-3 वेळा भेटी पण झालेल्या आहेत. तर काही गोष्टी व्यवस्थित करू द्या ना. आगामी काळामध्ये महाराष्ट्रात थांबा, कोणतरी एकाने विचारा. आतापर्यंतच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या, महापालिकेच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का किंवा त्यात कोणी ऍडिशनल डिसिजन होणार? हा प्रश्न तिन्ही पक्षांनी मिळून सोडवायला पाहिजे. कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. आता मी सुद्धा म्हणजे शिवसेनेने पण, काँग्रेसने पण आणि राष्ट्रवादीने पण महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाहीये. मात्र त्या व्यतिरिक्त, कारण आमची आघाडी आहे, जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होती युती, तशी आमची आघाडी आहे. तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तिन्ही पक्षांना जर वाटलं आघाडी म्हणून लढायचं, लढू शकतो. समजा कोणाला वाटलं की नाही आम्हाला वेगळं लढायचंय, तसं ती जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल आमची चर्चा होईल. आणि साहजिकच आहे, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे स्थानिक आमचं जे काही युनिट असेल प्रत्येक पक्षाचं त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. सर, आगामी काळामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. शिवसेना म्हणते की कायम भावनिक राजकारणाचा विषय हा पुढे येत असतो. तर या पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तुमचा काय अजेंडाचा काय असू शकेल? भावनिक म्हणजे काय नेमकं? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा हा भावनिक प्रश्न आहे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या हा भावनिक विषय आहे, की आत्ताची जी वस्तुस्थिती आहे त्याला आवश्यक विषय आहे. नोकऱ्या मिळायला पाहिजेत, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे हा भावनिक प्रश्न आहे का जीवनावश्यक प्रश्न आहे? त्याच्यामुळे मला नाही वाटत असं भावनिक. हा, ज्या पद्धतीने आता दरवेळेला भाजपा करतं त्याला तुम्ही तो भावनिक म्हणू शकाल, कारण कामाचा नन्नाचा पाडा आहे, त्याच्यामुळे मग ते हिंदू मुस्लिम हा त्यांचा विषय झाला. सर, हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता की सध्याचं राजकारण म्हणतं की आरोप प्रत्यारोप सातत्याने होत आहेत आणि त्याच्यात विकासाचा मुद्दा हा पुढे पाठीमागं पडतोय. तर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली जाऊ शकते का? नक्कीच, आणि त्याच्यावरती ती जायला पाहिजे. जसं मुंबई महापालिकेमध्ये मी अभिमानाने सांगेन की 25 वर्ष म्हणजे आता विसर्जित झाली महापालिका, तोपर्यंत सलग 25 वर्ष शिवसेना आणि भाजपा, तेव्हा एकेकाळी भाजपा आमच्या सोबत होती, आमच्याकडे असताना आम्ही तिकडे शाळांचा दर्जा सुधारला, पाण्यासाठी सुद्धा पाणी वाढवलं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय ज्याचं श्रेय ते घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी ते जमलं नाही, तो म्हणजे कोस्टल रोड. त्याच्यानंतर जिजामाता उद्यान असेल, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, अनेक गोष्टी आम्ही मुंबईमध्ये केल्या, उद्यानं दिली, खूप गोष्टी केल्या मुंबईमध्ये. हा विकासच केला आम्ही. सर, तुम्ही मुख्यमंत्री असताना नाईट लाईफ मध्ये
केली नव्हती, आम्ही करू इच्छित होतो. त्यांना विरोध केला त्यावरच्या विरोधामध्ये. आता ते सत्ताधारी आहे. आता ते सत्ताधारी तुमची जी संकल्पना होती ती अंमलात आणण्यात हा चांगला, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला की हेच तर मी परवा बोललो की ज्या नाईट लाईफ, त्याला नाईट लाईफ हा शब्द, त्यांच्या डोक्यातला नाईट लाईफ हे मकावच आहे. त्याच्यामुळे हा मानसिकतेचा विषय, मानसिकता, भावनिक नसला तरी मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या डोक्यामध्ये ती नाईट लाईफ म्हणजे ते नाईट लाईफ बसलेलं आहे. त्याला आमचा नाईलाज आहे. आपण जे आता डे लाईफ म्हणजे काय, आदित्यचा जो मुद्दा होता तो अत्यंत योग्य होता, म्हणून तो त्याने आता स्वीकारला की दिवसा जरा आपण जे काम करतो, आपल्याला आता बाहेर गेलं तर खाणं पिणं भूक तर लागते ना, रेस्टॉरंट्स आहेत, काहीतरी वाहतुकीची साधने आहेत, रात्री काम करून घरी जाणाऱ्याला टॅक्सी मिळते का, रेल्वे किती वेळ चालू असतात, बसेस किती, मी मुंबईचं बोलतोय, चालू असतात तुमच्या इकडे, म्हणजे आता मुंबईतल्या उपनगरात सुद्धा आणि पुण्यात सुद्धा. पुण्यात तर रिक्षा खूप आधीपासून आहेत. मला कल्पना नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो ते पुण्यात रात्री किती वेळपर्यंत असतं, मुंबईमध्ये सुद्धा ते बंद होतं. तर ते जे आहे त्याला नाईट लाईफ हा शब्द वापरला होता. तो शब्द घेऊन हे भाजपवाले कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून त्यांनी तो जो काय सगळं नाईट लाईफ दाखवलं ते भयानक होतं. आणि आता तोच मुद्दा घेऊन ते पुढे चाललेले आहे. म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं ना की ते करतात ते अमर प्रेम, दुसरे करतात ते लव जिहाद. बाळासाहेबांना प्रदीप पिढे नावाची अँकर होती हो मला माहिती आहे. प्रश्न विचारला होता की बाळासाहेब आजच्या राजकारणात तुम्ही वर्णन कसं कराल. बाळासाहेबांनी अगदी खेळात उत्तर दिलं की गजकरण, राजकारण म्हणजे गजकरण. तुम्ही कसं वर्णन कराल, स्वर्गातला नर्क की नरकातला स्वर्ग, स्वर्गातला नर्क की नरकातला स्वर्ग. मी तुम्हाला खरं सांगू का, आपला देश आता स्वर्ग म्हणजे लगेच कोणी वरती जाण्याची काय करू नये, पण आपला देश हा खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. आपल्या देशाची एक संस्कृती आहे. त्या देशाला ह्यांनी थोतांड करून नाचून टाकलंय आणि देशाचा हे नरक बनवायला चाललेले आहे. आणि तो नरक होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने प्रयत्न करतोय की आम्हाला जो देश पाहिजे तो आमचाच देश आहे. पण देशामधली ही लोक, तुम्ही आता ज्या भिंती उभ्या केल्यात त्या भिंती ह्या म्हणजे काही देश नाही. आणि मधल्या काळात म्हणून मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. ते ना केंद्रातलं येतं ना राज्यातलं येतं. कारण केंद्रातल्या सरकारला जर का आपण बघितलं तर ना त्यांना मणिपूरचा प्रश्न सोडवता आलाय, ना काश्मीरचा सोडवता आलाय. आज आता मला वाटतं राजनाथ सिंग बोलले की आता आघळीत केली तर आम्ही पाकिस्तानचं नामोनिशाण, असं किती वेळा आघळीत तुम्ही मोजताय. आता 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 आलं तर बघा सोडणार नाही, आता आलं तर बघा, अरे झालं किती वेळा सोडणार नाही. तर हे जे काय चाललेलं आहे ना ते फार विचित्र आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. सर, मोदींनी आताच 75 कंप्लीट केली, म्हणजे असं त्यावेळेस बोललं जायचं की ते थांबतील, पण तसं काही दिसलं नाही. तुम्ही शुभेच्छा. तुमची काय इच्छा आहे? तुमच्या प्रश्नाचा उद्देश मला कळला नाही. शुभेच्छा दिल्या की नाही तुम्ही? मी दिल्या ना. तुम्हाला वाटतं का त्यांनी थांबावं कधी? मी तुम्ही नाही ऐका. मी आता मधल्या काळात परत एकदा ना 1-2-3 एपिसोड कोण बनेगा करोडपतीचे पाहिले जरा मुद्दा म्हणून, कारण खूप चांगले आहे. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो तो पब्लिक पोल, तसं आपका समय सुरू होत आहे अब, आणि मग तुमचं जे मत येईल ना ते माझं मत आहे. मोनोब्रेन पण असतं एक त्यात. हा मोनोब्रेन पण असतं एबीसी मध्ये. नाही पण ऑप्शन घ्यायचा नाही अधिकार मला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा तुमच्या, मैं पब्लिक के साथ जाना चाहता हूं, बोलो. महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोडून पडलाय. पूरस्थितीमुळे त्याची परिस्थिती ढासळली. एकीकडे राज्य सरकार जे आहे ते तोंडाला पाणी पुसण्याचं काम करतंय आणि दुसरीकडे केंद्र सरकारही मदतीचा हात देत. या पार्श्वभूमीवरती आपलं काय? नाही, अगदी हा सध्याचा खूप अस्वस्थ करणारा विषय आहे. आणि म्हणून आता तुम्ही जो विचारला ना प्रश्न, कुठे राजकारण का गजकारण, हे आपल्याला कळतच नाही. राजकारण म्हणजे केवळ राजकारण म्हणजे काय, तर मला सत्ता पाहिजे पण ती जनतेची सेवा करायला. जसं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दुर्दैवाने संपूर्ण जगात
करोनासारखं संकट आलं, माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला. कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता, मला कल्पना नाही. कारण मला जेवढं कळलं, मी जेवढं करू शकतो मी करू शकलो. त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती. मी 10 रुपयामध्ये शिवभोजन होतं, ते त्या करोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं, काही रुपयात 5 रुपयात दिलं होतं. शेतकऱ्यांना भरघोस मदत, कारण 2 वेळेला एकदा त्योक्ते आलं, एकदा निसर्ग आलं, त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता. तेव्हा नुसती कागदावरती नाही, मदत त्याच्या हातात मी पोहोचवली होती. शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं. आताचं जे सरकार आहे हे परत तेच सांगतो, भाजपला सरकार चालवता येत नाही. नाहीतर त्यांनी 17 साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं. त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती जी मी सुरुवात केली होती, करोनामुळे करू शकलो नव्हतो, ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी. साहजिकच आहे, करोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं, पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं. म्हणजे हे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर. मी सुरुवात केली आणि यांच्या राशी घेऊन पळाले. तर आता मला असं वाटतं की मी हे परवा बोललोय की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला 75 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हे केंद्रातनं टाकलेत. कुठे आला होता प्रस्ताव? म्हणजे मी बिहारला देण्याबद्दल माझी पोटदुखी नाहीये, पण अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही मदत करताय. जनता अडचणीत असताना मदत करणारं सरकार आम्हाला पाहिजे. सरकार अडचणीत यायला पाहिजे किंवा सरकार अडचणीत आहे म्हणून मदत करणारं सरकार नको आहे आम्हाला. पुण्याच्या संदर्भातला आहे, आपण मुंबईच्या विकासाची उदाहरणं साहेब. मला पुण्याच्या सद्य परिस्थितीबद्दल तशी कमी माहिती मी प्रामाणिकपणे सांगतो. मी आधीच संजय राऊतना बोललो होतो. ठीक आहे, मुंबई सारख्या महानगरीचा आपण पाहिलं 25 वर्ष सलग युडीसीपीआर मुळे पुण्यातल्या सगळ्या पायाभूत सुविधांवर ताण यायला लागला. आपल्या सरकारच्या काळात युडीसीपीआरला मंजुरी मिळाली होती. अगदी 6-9 मीटरच्या रस्त्यांवर टोलेजंग इमारती उभं राहतात. पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तर किमान आता 4-5 वर्षांनंतर पुण्यात बऱ्याच ठिकाणी पाणी नाही किंवा बऱ्याच अडचणी आहेत. एक दिवसावर पाण्याची वेळ यायला लागली. तर हा विकास जो या दिशेने चाललाय की मुंबई नगरीच्या दिशेने जो चाललाय, तर त्याच्याबद्दल त्याचा रिव्ह्यू किंवा पुन्हा घ्यावा. नाही, एकूणच आहे ना, मला असं वाटतं प्रामाणिकपणाने, ज्याला एक आपल्या मराठीत शब्द आहे सिंहावलोकन. आता 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाल्यानंतर आपण थोडंसं थांबून एक आढावा घ्यायची गरज आहे. ज्याला आपण विकास म्हणतो तो खरंच विकास आहे का विनाशाकडे चाललोत आपण? एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. मुंबईचंच मी परत उदाहरण देईन की मुंबईमध्ये आज देखील 24/7 ज्याला म्हणतो तसं पाणी देऊ शकत नाही, कारण लोकसंख्या आणि पाणी यांचं प्रमाण हे व्यस्त आहे. त्याच्यासाठी आणखीन पाण्याची गरज ही लागते आणि म्हणून 2 मोठे तलाव, गारगाई आणि पिंजाळ, हे आम्ही बांधू असं वचन मी माझ्याही महापालिकेच्या निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेलं होतं आहे. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं अरे ते आता आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण एक तलाव आम्ही बांधला ज्याला आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं, मध्य वैतरणा. आणि मी जेव्हा प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तलाव करण्यासाठी किमान 5 ते 6 लाख झाडं ही मारावी लागणार, म्हणजे जंगल कापलं जाणार. मग हे धरण आपण बांधतोय खरं, पण आपण निसर्ग उद्ध्वस्त करतोय. आपण जिकडे कॅचमेंट एरिया म्हणतो तिथे हे धरण बांधतो. आता त्याला कॅचमेंट एरिया का म्हणतो? तर तिकडे पाऊस पडतो. तिकडे पाऊस का पडतो? तर तिकडे झाडं आहेत. आता ती झाडं कापल्यानंतर कालांतराने पाऊस तिकडे पडायचा वाढेल का कमी होईल आपल्याला माहिती नाहीये. आणि मग त्याला पर्याय म्हणून मी डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे मुंबईला समुद्र किनारा आहे मोठा, समुद्राचं पाणी आपण पुराणात ऐकलं, अगस्तीने समुद्र प्यायला होता, अगस्ती ऋषीने. आपण का नाही प्यायचा? जगात इतरत्र प्यायला जातो पाणी ते. तर समुद्राचं पाणी निक्षारीकरण करून पिण्याचा प्रकल्प मी गो अहेड दिला होता. आणि ते सुद्धा पाणी साधारणतः रोज मुंबईला तानसा तलावातून जेवढं मिळतं 400 MLD तेवढं पाण्याचा मी पायलट प्रोजेक्ट गो अहेड दिला होता. त्याचा अजूनही टेंडर निघालेलं नाही. तो प्रकल्प गुंडाळला गेला. जर
माझं सरकार राहिलं असतं तर माझ्या अंदाजाने ह्या डिसेंबर पर्यंत मुंबईला समुद्राचं पाणी आपण देऊ शकलो असतो. ठीक आहे, आता ह्याचं कोणतरी म्हणेल समुद्राचं पाणी महाग पडेल. आहे, समोरासमोर जर तुलना केली तर ते समुद्राचं पाणी हे महाग आहे, पण तलावाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये जे काय पर्यावरण मारलं त्याची किंमत तुम्ही मोजणारच की नाही? त्याची किंमत कोण मोजणार? तर तसंच आपण विकास म्हणून जे काय म्हणतोय, जंगल, आता जसं मेट्रोचे स्टेशन, आरेचं जंगल तोडायची गरज नव्हती, त्याला आम्ही पर्याय दिला होता. आता तीही जागा घेतली आणि जिथे आम्ही सुचवलेली तीही जागा घेतली. तर जसं मुंबईचा मी विचार करू शकतो, कारण मी मुंबईकर आहे. पुण्यामध्ये आलो आणि पुण्याचं आता तेव्हा पुण्यामध्ये तेव्हा दादागिरी होती, आता माहित नाही मला दादागिरी आहे का, मोडून काढले. त्याच्यामुळे मी म्हणजे पुणेकरांची मी माफी मागतो की मी तेव्हा पुण्याकडे तेवढं लक्ष देऊ शकलं नव्हतं, कारण बाबा तुम्ही चालले. तरी देखील जेव्हा कोरोना वाढला तेव्हा मी पुण्यात एकदा आलो होतो आणि सगळ्या महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्या मी सूचना केल्या होत्या. आता हा विचार केला पाहिजे की नुसती घरं बांधतोय आपण, पण सुविधा, कारण आता मुंबई काय, पुणे काय, बेंगलोर काय, ही सगळी ट्रॅफिक जाम मध्ये आता मरायला लागलेली शहर आहे. आणि ट्रॅफिक जाम मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल आणा का इथेनॉल आणा. आता इथेनॉल आणल्यानंतर परत त्याचं वेगळं एक आता हे सुरू झालेलं आहे, इथेनॉल कोणासाठी कोणा कशासाठी. पण व्हेकल आणल्यानंतर गर्दी होणार ना, ट्रॅफिक जाम तर होतोय. आज बऱ्याच वर्षानंतर तुम्ही मला बोलवलेलं आहे. असं जर का बोलवायला लागलं तर मी पुण्यात नक्की लक्ष घालेन प्रेमाने. महापालिकेची निवडणूक आली आहे, महापालिकेची निवडणूक आली आहे. मुंबई शहराकडे जसं लक्ष आहे तसं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद दिसत नाही. त्याच्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे, पण मी तुम्हाला म्हटलं तसं की आतापर्यंत आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळेला सुद्धा युती म्हणून आम्ही पुण्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याबद्दल मी सांगितलंच नाही. मी पुणेकरांची माफी मागतो. पण जर पुणेकरांना पाहिजे असेल तर पूर्ण ताकदीने मी शिवसेना इकडे काम करायला लागेल. पण हे पुणेकरांनी ठरवायचं. आणि तुम्ही जर का आता जसं म्हणालात की प्रेमाने बोलवलं, मी येईन पुण्यात. मी पुन्हा नाही, मी पुण्यात येईन. तर शिवसेना पक्ष हा चिन्हावर आम्ही ठाम असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. माझ्या पक्षाचं नाव आजोबा आणि वडिलांनी ठेवलं आहे असं देखील ठाकरे या पत्रकार परिषदेतून म्हणतायत. निवडणूक आयोग माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. शिवसेना पक्ष चिन्हावर ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.